अमलुमन उलट का छापले रे. सायलेन्स. बस्तीमध्ये मस्ती नाही. दगडू आणि प्राजक्ताच्या आयुष्यातला बेस्ट टाइम असणारा टाइमपास मूवी झाल्यानंतर आता टाइमपास 2 हा मूवी घेऊन येत आहेत रवी जाधव. खरं तर या सिनेमाची उत्सुकता सगळ्यांना होती, परंतु त्यापेक्षा जास्त उत्सुकता होती ती त्यातले दगडू आणि प्राजक्ता कोण आहेत याची. खरं दगडू आणि प्राजक्ता यांची गुप्तता तुम्ही खूप पाळली, त्याचं काय कारण होतं नक्की? सर्वात मोठं कारण हे होतं की एका वर्षात सिक्वेल येण्याची मला वाटतं मराठी सिनेमातली पहिलीच घटना आहे. कारण एक सिनेमा सुपरहिट होतो, त्यातली पात्र लोकांना खूप आवडतात, त्यामुळे दगडू आणि प्राजक्ता लोकांनी खूप भरभरून प्रेम केलं आणि विदिन इयर आपण 15 वर्षाचा स्पॅन दाखवतोय. 15 वर्षानंतर काय घडलं, त्यामुळे नवी पात्र येणं गरजेचं होतं. त्यामुळे इतक्या चटकन लोकांना सांगणं मला हे वाटलं की डिफिकल्ट आहे. त्यामुळे मी खूप स्लोली हळूहळू ते सिरीन करत करत ते लोकांना सांगितलं की नवे दगडू प्राजक्ता कोण आहे. आणि प्रियदर्शन जाधवनी पहिली फिल्म लिहिली होती टाइमपास माझ्याबरोबर, आणि तो ज्या पद्धतीने दगडू प्रेझेंट करायचा त्याला मी त्याच वेळी म्हटलं होतं की देवाच्या दयेने जर फिल्म चालली आपली आणि लोकांचा आशीर्वाद मिळाला आणि आपल्या टाइमपास 2 करायची संधी मिळाली तर मी तुला दगडू म्हणून घेत. म्हणजे ही जवळजवळ 2 वर्षापूर्वीची गोष्ट आहे. आणि ज्यावेळी हा सिनेमा खूप चालला आणि प्रचंड रिस्पॉन्स मिळाला, त्याच दिवशी मी प्रियदर्शनला फोन केला आणि सांगितलं की यू आर डुईंग दगडू आणि दिस इज हाऊ द प्रोसेस स्टार्ट. आई बाबा अमलुमन चालली आहे. ते अमलुमन उलट का छापले रे. आरशात नाव दिसावं म्हणून. हा 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 तसा सांग ना मग. आणि मग केतकीच्या मोठ्या याच्या रोलसाठी आम्ही ऑडिशन घेत होतो. सिमिलॅरिटी पाहत होतो, नॉट ओनली इन टर्म्स ऑफ तिचं दिसणं, पण ओव्हरऑल बोलायची भाषा कशी आहे, ओव्हरऑल अपब्रिंगिंग कसं आहे, ओव्हरऑल गाण्याबद्दलचा अभ्यास कसा आहे. तर मला वाटतं प्रिया बापट खूप क्लोज गेली. ती गाण्याचं तिला अत्यंत आवड आहे. तिची जी भाषा आहे तिची ऑलमोस्ट केतकी जवळ जाणारी भाषा आहे आणि ऑलमोस्ट खूप दोघींमध्ये सिमिलॅरिटीज आहेत. त्यामुळे ह्या दोघांचं कास्टिंग झालं आणि आत्ताच आम्ही गेल्या आठवड्यात तो प्रोमो लॉन्च केला आणि मला वाटत नाही मराठीमध्ये एखाद्या प्रोमोला एवढे हिट्स लाईक्स मिळाले असतील किंवा व्ह्यूज मिळाले असतील. आणि आता नवा प्रोमो येतोय 3 तारखेला, त्यामुळे लोकांना आता अजून मजा येणार नवा प्रोमो येईल. कारण आता जो आला होता फक्त टीजर होतं, प्रोमो आत्ता येतोय. एकूणच एकामागून एक तुम्ही हिट सिनेमे, सुपरहिट सिनेमे मराठी फिल्म इंडस्ट्रीला दिलेले आहेत. बघतो बालक पालक असे किंवा टाइमपास असेल. टाइमपास 2 कडून खूप अपेक्षा आहेत सगळ्याच प्रेक्षकांच्या. काय तुम्ही त्या अपेक्षांचं ओझं एक लक्षात घेऊन तुम्ही एकूणच सगळं करायचा प्रयत्न केला टाइमपास 2 मध्ये? खरंच खूप प्रेशर असतं ग. कारण ना एक तर मला ना 5-6 हजार लोकांनी वेगळे स्क्रीन प्ले पाठवले टाइमपास 2चे. त्यानंतर जवळजवळ 500-600 लोकांनी मला गाणं रेकॉर्ड करून पाठवलं की हे सिनेमा तुम्ही हे गाणं घ्या. आणि त्यामुळे एक रिस्पॉन्सिबिलिटी लोकांनी एवढी टाकली होती, कारण लोकांनी खरंच खूप प्रेम केलं टाइमपासवरती. त्यामुळे विदिन इयर सिक्वेल करणं हे खूप डिफिकल्ट टास्क होतं. त्यानंतर छोटे दगडू मोठे दगडू चेंज करणं अगेन एक मोठं टास्क होतं. पण आय थिंक चॅलेंजेस घेणं आणि ते सक्सेसफुल करून दाखवणं ह्यातच खरं गंमत आहे. आणि खूप मेहनत केली संपूर्ण टीमने. गेले 1.5-2 वर्ष काम चालू होतं याच्यावरती. म्हणजे टाइमपास जेव्हा रिलीज झाला गेल्या वर्षी जानेवारीमध्ये, तेव्हाच त्याच्याच 3ऱ्या दिवशी काम चालू झालं होतं. आणि आय एम 100% शुअर, कारण मी फिल्म पाहिली आहे त्यामुळे मी खात्रीने सांगू शकतो की ह्या फिल्मला टाइमपास 1पेक्षा लोक जास्त प्रतिसाद देतात. आणि माझी खात्री आहे मला तो नक्की मिळेल. चला हवा, चला हवा तो मुलगा मिळू दे. एकूणच आधीच्या टाइमपासमधले दगडू आणि प्राजक्ता त्यांच्या एक वेगळी थाटणी होती, त्यांची एक वेगळी लय होती, दोघांची स्वतःची एक वेगळी पद्धत होती. आत्ताच्या दगडू आणि प्राजक्तामध्ये काय वेगळं आम्हाला बघायला मिळणार आहे? अरे बापरे, म्हणजे इतकी धमाल आहे, इतकी धमाल आहे. एक तर प्राजक्ताचा 15 वर्षानंतर शोध घेण्याची प्रोसेस एक अमेझिंग प्रोसेस आहे. कारण हल्ली काय फेसबुकला मुली नाव बदलतात ना बघायला, कळत नाही. खूप डिफिकल्ट प्रोसेस आहे आली. आणि शोधणार कसं, कारण ती घर सोडून गेली, हा दुसरीकडे राहायला आला, त्यामुळे शोधायचं कसं. नेमकं त्या मुलीला शोधून काढणं खरंच खूप डिफिकल्ट आहे. म्हणजे आम्ही सगळ्या प्रेक्षकांना विचारतो, तुमच्या कॉलेजमध्ये जर गर्लफ्रेंड असेल तुमची आणि तुम्हाला आत्ता तिला जर 20 वर्षांनी शोधायचं असेल तर किती सोपं आहे का ते. दगडू प्राजक्ता कसा शोधतो इथून ही अख्खी गोष्ट सुरू होते. आणि मग जी त्याला सापडते, मग सापडल्यानंतर दोघांची रिॲक्शन काय असेल, किंवा कसे पहिल्यांदा एकमेकांना सांगतात की मी दगडू आणि प्राजक्ता आहे, हे पाहणं मला वाटतं खूप इंटरेस्टिंग आहे.
टू टाइमपास या नावाने तुम्ही हे जे म्युझिक लॉन्च केलेलं आहे, पहिलं म्युझिक जे होतं तेही लोकांनी डोक्यावर घेतलेलं होतं. यावेळी काय वेगळं आम्हाला ऐकायला मिळणार आहे किंवा काय वेगळं आम्हाला बघायला मिळणार आहे? कारण की टाइमपासमधली गाणी सगळीच हिट झाली होती. आता काय वेगळा प्रयोग केला? अगेन पुन्हा एकदा रिस्पॉन्सिबिलिटी होती की टाइमपास म्हणजे गाणी खूप हिट झाली होती. पण हॅट्स ऑफ टू चिन्मय महेश, त्यांनी अप्रतिम काम केलं आहे. त्यांनी ह्या सिनेमात 7 गाणी आहेत, टाइमपास वनमध्ये 5 होती, यात 7 गाणी आहेत. आणि तुझं गायकांची लिस्ट जर पाहिली त्या सिनेमातली तर ती अमेझिंग लिस्ट आहे. एक तर विशाल ददलानीने गाणं गायलं, शाल्मली खोलगडे, निखिल डिसूजा, महालक्ष्मी अय्यर, ऋषिकेश कामेरकर, त्यानंतर अपेक्षा दांडेकर, आदर्श शिंदे, केतकी माटेगावकर आणि आनंद शिंदे. ह्या सगळ्यांनी एक असा अल्टिमेट अमेझिंग अल्बम बनवला आहे ज्याच्यामध्ये वेगळ्या पद्धतीची गाणी आहेत. आणि माझं म्हणजे ॲडव्हर्टायझिंगमध्ये तिथपासून मला खूप स्वप्न होतं की मला असं वाटायचं की मराठी गाणी आयपॅडवरती आयपॉडवरती वाजली पाहिजेत. मी माझे सगळे सिनेमा पाहाल, नटरंग असेल, बालगंधर्व असेल, बालक पलक, टाइमपास किंवा टाइमपास 2, आय एम 100% शुअर ही गाणंसुद्धा आयपॅडवरती गाजणार, लग्नाच्या बाबतीमध्ये वाजणार आणि त्याच्यावरती लोक म्हणजे एकूणच एकदाच्या लग्नाच्या फीवरमध्ये तुमच्या गाण्यांची झलक दिसते. 101%. एकूणच तुमच्या ह्या पूर्ण आत्तापर्यंतच्या वाटचाली तर आमच्या शुभेच्छा होत्याच, परंतु इथून पुढे टाइमपास 2 रिलीज होईल तर त्याच्याही पुढच्या वाटचालीला आमच्या खूप खूप शुभेच्छा. थँक्यू सो मच. थँक्यू व्हेरी मच. ते अमलुबन चुलट का छापले रे. टाइमपासमध्ये जो दगडू आपल्याला बघायला मिळाला तो दगडू टाइमपास 2 मध्ये नसणार आहे. नव्हे, ती दगडूची भूमिकाच नसणार आहे. ऐकून घाबरू नका, दगडू असणार आहे परंतु त्याचं नामकरण रॉकी असं झालेलं आहे. तो एकदम रॉकिंग असा रॉकी असणार आहे आणि दगडूची भूमिका करणारा किंवा रॉकीची भूमिका करणारा प्रियदर्शन आता माझ्यासोबत आहे. प्रियदर्शन, खरं तर आम्हा सगळ्यांनाच खूप खूप एक उत्सुकता होती की टाइमपास 2 मध्ये दगडू कसा असेल आणि तो तू साकारतोयस, काय सांगशील? मला असं वाटतं की मी माझं भाग्य समजतो मला हे काम करायला मिळालं, कारण मला अगदीच हे मान्य आहे की माझ्याबरोबरचे माझ्यासारखे असंख्य नट आहेत जे माझ्यापेक्षाही टॅलेंटेड आहेत, पण मला ही संधी मिळाली. मी खरंच देवाचे, आईवडिलांचे आणि रवीचे खूप आभार मानतो की त्यांनी मला दगडूसाठी सिलेक्ट केलं. अर्थात TP1 मध्ये मी संवाद लिहिले होते रवीबरोबर, स्क्रीन प्ले लिहिला होता रवीबरोबर. तर TP2साठी मी क्षितिज पटवर्धन आणि रवीने सिनेमा लिहिला. त्यामुळे काम करण्याचं तसं काही प्रेशर नव्हतं दगडूचं. आम्हीच दगडू लिहिला होता, मीच बऱ्यापैकी त्याचे डायलॉग लिहिले होते. रवीच्या खूप फॅन्टॅस्टिक इनपुट्समुळे तो सगळा दगडू असा रंगला होता, त्यामुळे प्रेशर नाही आलं. याचं सगळ्यात महत्त्वाचं कारण रवी, कारण त्याने कधी प्रेशर यूज दिलं नाही. तो म्हणाला मला माहिती आहे मी काय चॉईस करतोय आणि तू काय फार त्याचं बर्डन घेऊ नको, तू एन्जॉय कर. त्यामुळे मी माझं काम एन्जॉय करतोय, आता बाकी प्रेक्षकांवर आहे त्यांना कसा वाटतोय हा दगडू. दुसरी गोष्ट, TP2 मध्ये मी तर आहेच, पण छोट्या दगडूची पण एक गंमत आहे, मी आत्ता सांगणार नाही, पण आहे छोटा दगडू TP2 मध्ये. ओके, प्रिया बापट तुझ्याबरोबर आहे, जिने प्राजक्ताची भूमिका साकारली आहे. खरं तर दगडू आणि प्राजक्ता टाइमपास 1 मध्ये लोकांनी डोक्यावर घेतलेलं होतं आणि आता तुम्ही दोघांची केमिस्ट्री म्हणता येईल ह्याच्यामध्ये. तुम्ही दोघं एकत्रच पहिल्यांदाच काम करत आहात. कसा अनुभव होता आणि केमिस्ट्री जुळवण्यामध्ये कसे एक रवी जाधव यांनी मदत केली, काय सांगशील? मुळात मी आणि प्रिया नवागडी नवराज्य नावाच्या नाटकात एकत्र काम करत होतो. मी, प्रिया, उमेश कामत पण होता, त्यामुळे प्रिया ही माझी अतिशय चांगली मैत्रीण आहे. उमेश त्याहूनही माझा चांगला मित्र आहे. ट्युनिंगचा प्रश्न नव्हता किंवा असं असतं एखादी नवीन हिरोईन आहे ज्याच्याशी माझी ओळख नाही किंवा दुसरी ओळख आहे तर मात्र कम्फर्ट झोनचा प्रॉब्लेम आला असता, पण आम्ही अतिशय एकमेकांबरोबर कम्फर्टेबल आहोत. ती अतिशय खूप चांगली मैत्रीण आहे माझी आणि मला हे सांगायला अभिमान वाटतो की तिने या फिल्ममध्ये माझ्यापेक्षाही खूप छान काम केले. मी जी फिल्म बघितली आहे त्यात ती दिसली आहे ही खूप छान आणि कामही तिने खूप छान केले. आता झी टॉकीजवर किंवा सगळीकडे प्रोमोज चालू होतील, सगळीकडे एक एक चॅनलवर दिसू लागेल, तर तिने खूप मेहनतही घेतली. तिच्या दिसण्यावर, कामावर तिने खूप बारीक बारीक गोष्टींमध्ये आमचं डोकंही खाल्लं अनेकदा, कारण आम्ही स्क्रिप्ट लिहित होतो. पण इट इज हर ड्यू जॉब, ते तिचं काम आहे विचारणं की, कारण अल्टिमेटली तिला रोल करायचा आहे, जसा मला करायचा आहे तसं तिलाही करायचं आहे. त्यामुळे गमतीत रोल केला. केमिस्ट्रीचं म्हणाल तर खरं तर प्रिया आणि उमेशची खूप छान केमिस्ट्री आहे. पर्सनल आयुष्यात सुद्धा आणि स्क्रीनवर सुद्धा किंवा नाटकांमध्ये मी त्यांच्यावर काम करतो, ती केमिस्ट्री तशीच राहावं अशी माझी इच्छा आहे. आणि माझ्याबरोबरच्या केमिस्ट्रीमध्ये मी प्रियाला खूप पिडलं. बेसिकली मला आवडतं तिला पिडायला, आणि एका पॉईंट नंतर तिनेही मला पिडायला सुरुवात केली.
पण गमतीत सगळं केलं. रोमॅन्टिक सीन्स करताना मी अगदी पहिल्या काही मिनिटांमध्ये थोडासा अनकम्फर्टेबल होतो, तर प्रियाने खूप कम्फर्टेबल केले. ती म्हणाली की आता तू गंमत मस्करीच्या झोनमधनं बाहेर पण आणि माझ्याबरोबर रोमॅन्स कर तू जरा. सो मी प्रियासारख्या अतिशय देखण्या सुंदर मुलीवर रोमॅन्स करायला मला काहीच प्रॉब्लेम नाही, मग काय हरकत नाही म्हटलं. एकूणच दगडूचे जे टाइमपासमधले दगडूचे जे डायलॉग्स होते ते खूप फेमस झाले, लोकांनी डोक्यावर घेतलं. आताही फुल टू टाइमपासमध्ये आपल्याला त्याची एक झलक बघायला मिळते. रॉकीचे काय डायलॉग आम्हाला ऐकायला मिळणार आहेत? रॉकीचे डायलॉग मी इतक्यात ओपन नाही करू शकत, कारण ते आत्ता तर आम्ही एक टीझर केलं आहे फक्त 1-1.5 मिनिटांचा. त्याच्यानंतर ट्रेलर खऱ्या अर्थ येईल, त्यात तुम्हाला कळेल रॉकीचे डायलॉग काय आहेत, रॉकी काय आहे, कसं आहे हेही कळेल. पण दगडूचा सोल, दगडूचा आत्मा मात्र तोच आहे. जो दगडू होता अल्टिमेटली आत्मा तोच आहे, त्यामुळे भाषासुद्धा तीच बोलणार आहे. ह्यात रॉकी काय करतोय ही खरी गंमत आहे. आत्ताच मला रवी जाधवने सांगितलं की याच्यामध्ये 15 वर्षांनंतर आपल्या गर्लफ्रेंडचा शोध घेतलाय रॉकीने. कसा हा शोध होता, काय अनुभव होता? मलाही 10वीत असताना एक मुलगी आवडली होती. माझ्या काय सांगायला लाजायचं नाही काय अजिबात. अजूनही मी तिचा शोध घेतोय. ही गोष्ट रिलेट करण्यासाठी मला खूप शोध घेतोय, म्हणजे अतिशय चांगल्या अर्थी. जस्ट मला पाहायचं आहे तिला, म्हणजे ती आहे का व्यवस्थित. पण खूप साऱ्या गोष्टी रिलेट करायला मिळाल्या. गोष्ट 15 वर्षांनी लीप घेते आहे, त्यामुळे 15 वर्षांमध्ये सगळ्या कॅरेक्टर्समध्ये झालेला बदल हा एक खूप मोठा चेंज होता. आणि तरीही टाइमपास 1शी त्याचं असलेलं नातं, टाइमपास 2चं, हे सगळं जुळवण्यात थोडी कसरत झाली. पण अल्टिमेटली रवी आहे तो. रवी फार गंमतशीर पद्धतीने नॅरेशन करतो. रवी अख्खा केक खायचा प्रयत्न करत नाही, तो असे खूप छोटे तुकडे करतो आणि एक एक जोडत बसतो. त्यातनं एक वेगळंच चित्र सगळं तयार होतं. पण 15 वर्षांचा लीप ही मात्र पूर्णपणे रवीची आयडिया व्हायचो. तेवढ्यापुरतं सीन छान वाटायचं, पण सगळं जोडल्यावर त्याने जी कमाल दाखवली, दॅट वॉज फॅन्टॅस्टिक. एकूणच हा मूवी झालेला आता खूप साऱ्या अपेक्षा होत्या. काय वाटतं, प्रेक्षकांच्या सगळ्या अपेक्षा टाइमपास 2 पूर्ण करू शकेल का, किंवा त्याच्यापेक्षा जास्त रेकॉर्ड्स टाइमपास 2 कडून होणार आहे की नवस आहात? की काय नवस आहात? मला असं वाटतं की रेकॉर्ड्स तर डेफिनेटली मोडेल. सिनेमा चांगलाच चालेल. खूप पॉझिटिव्ह वाईब्स आहेत आणि मी प्रामाणिकपणे सांगतो, निगेटिव्ह वाईब्स असते तर मी असं कॉन्फिडेंटली सांगितलं नसतं. सिनेमा चालेल, लोकांचा पाठिंबा मिळणं गरजेचं आहे. टास्क माझ्यासाठी हा टास्क आहे. पहिला दगडू प्रथमेशने खूप छान केला होता. पहिल्या पार्टमध्ये माधवराव होते, पहिल्या पार्टमध्ये प्राजक्ता होती. मी आणि प्रिया या ब्रॅकेटमध्ये मोठे म्हणून इन झालो. जसं प्रेक्षकांनी त्यांना स्वीकारलं तसं त्यांनी आम्हाला स्वीकारावं एवढीच अपेक्षा आहे. सिनेमा तर डेफिनेटली चालणारच आहे. पर्सनल लेवलवर एवढीच मला काय आपण म्हणू की आता ही गोष्ट बघायची आहे की मी तेवढ्या ताकदीने दगडू साकारलाय का. जर त्यात मला यश आलं असेल तर आय एम हॅपी. थँक्यू सो मच आणि टाइमपास 2 साठी खूप खूप शुभेच्छा. थँक्यू. ते अमलुमन चुलट का छापले रे. टाइमपास 2चं सिक्वेल, टाइमपास 2 येतं, टाइमपासचं सिक्वेल, परंतु तरीही अजूनही तुम्ही दोघांची जोडी बघितली की हो, हे दगडू आणि प्राजक्त असं म्हटलं जातं. आणि त्याच टाइमपासचं तर सिक्वेल होतं. कसं वाटतंय? मला खूप तेच उत्तर द्यायला की छान वाटतंय, मस्त वाटतंय असं म्हणण्यापेक्षा असं खूप भारी वाटतंय. कारण टाइमपासच इतकं डोक्यावर घेतलं लोकांनी की म्हणजे आमच्या अपेक्षेपेक्षा खूप जास्ती डोक्यावर घेतलं. म्हणजे आम्हाला एक वाटत होतं कुठेतरी, आपण जेव्हा करत असतो काम तेव्हा आपल्याला वाटतं की अरे हे आवडेल लोकांना, पण तो एवढा आवडला लोकांना आणि एक एक्साइटमेंट लगेच, म्हणजे चित्रपटगृहाच्या बाहेर पडल्या अरे ते टू बी कंटिन्यूड लिहिलंय, मग ते टाइमपास 2 प्लीज टाइमपास 2 काढा, असं तेव्हापासूनच सुरू झालं. आणि आज टाइमपास 2 आता येतोय तर खरंच खूप आनंद वाटतोय मला आणि एक त्याचा भाग असल्याचा ऑलवेज अभिमान वाटतो.
दगडूला विचारूया. दगडू, खरं तर तुझी भूमिका करतोय आता प्रियदर्शन, परंतु तुझ्या भूमिकेची जी हे झाली तसाच तो करेल का अशी उत्सुकता. त्याचे काय डायलॉग्स असतील, दगडू ज्या पद्धतीने साईबाबा वगैरे म्हणायचं तसं तो काय म्हणल्याची हे. पण तुला कसं वाटतंय आता प्रियदर्शनाकडे बघून की अरे हो, म्हणजे हा जो करेल तो आपल्यापेक्षा बेस्ट करेल, आपल्यासारखं करेल, किंवा एकूणच तो तुमच्या टाइमपासचा पण आधी एक भाग होता, तुमची ओळख नक्कीच आहे. काय वाटतं एकूण? मला असं वाटतं की टाइमपास जेव्हा झाला तेव्हा रीडिंग जेव्हा झाली होती टाइमपासची जेव्हा रीडिंग झाली होती तेव्हा दादाने टाइमपास अख्खा वाचला होता आणि मी म्हटलं की अरे तूच कर ना दगडू, मी कशाला. तर तेव्हा असं झालं होतं की त्याने मला खूप समजावून सांगितलं आणि खूप त्यावेळी रवी सर असतील, प्रियदर्शन दादा असेल, खूप समजावून सांगितलं की दगडू असा आहे तसा आहे, गोड आहे, किती असला तरी तो गोड आहे गोड आहे गोड आहे. आणि आता मला फार नॉस्टॅल्जिक झाल्यासारखं वाटतं की नंतर टाइमपास 2 जेव्हा शूट करायला झाला तेव्हा मला प्रियदर्शन दादा विचारत होता की बॉस दगडू कसा होता रे, काय काय जागा काढल्या होतात, कशा कशा जागा काढल्या होतात तुम्ही सगळ्या. सो मला ते इंटरेस्टिंग वाटलं आणि त्याचा जेव्हा मी पहिला सीन बघितला तेव्हा मला असं वाटलं की अरे यार हा मीच आहे. म्हणजे बरेच किस्से असे आहेत की मला मागून आणि प्रियदर्शन दादाला ओळखताच येत नाही. म्हणजे प्रियदर्शन दादाने काही किडे केले तर मला शिव्या पडायच्या कधी कधी मागून, आणि मी काही किडे केले तर प्रियदर्शन दादाला शिव्या पडायच्या. चला हवा. चला हवा तो मुलगा मिळू दे. तू जे गाणं गायलेस ते काय आहे याची उत्सुकता आता आम्हाला. मला माहितीच नाही. नाही रे, म्हणून नाही. मी त्याच्या